राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो प्रभू. देव बापा, आज एक वार पुन्हा या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येऊन तुझी भक्ती करण्यासाठी, तुझ्या समक्षतेमध्ये वेळ घालविण्यासाठी, तुझी स्तुती, तुझं स्तवन करण्यासाठी तू आम्हाला ही सुंदर संधी दिली प्रभू. त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. मागील आठवडाभर प्रभू तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस प्रभू. तू आमची काळजी घेतलीस, आमच्या सर्व गरजा पुरविल्यात, आम्हाला आरोग्य दिलं प्रभू. देव बापा, आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमच्या सोबत राहिलास माझ्या देव बापा. आम्ही तुझे आभार मानतो देव बापा. तुझ्या दयेसाठी प्रभू, तुझ्या कृपेसाठी प्रभू, आम्ही तुझ्या प्रेमासाठी तुला धन्यवाद देतो प्रभूजी. तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी देव बापा, तुझ्या चांगुलपणासाठी आम्ही तुझ्या नावाला उंचावितो प्रभू आणि तुझी स्तुती करतो. या पवित्र वारी जेव्हा आम्ही तुझ्या समोर येत आहोत देव बापा, तुझ्या समक्षतेमध्ये ज्यावेळेस आम्ही येत आहोत, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू, आमच्या अपराधांची क्षमा कर आणि परमेश्वर देव बापा, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज पुन्हा एकदा तुझ्या आत्म्याचं सहाय्य तू आम्हाला पुरव. होय पवित्र देव बापा, आज पुन्हा एकदा तू नव्याने आम्हा प्रत्येकाला स्पर्श करावास प्रभू आणि तुझा स्पर्श जे आम्हामध्ये कार्य करतो पवित्र देव बापा, त्याची प्रचिती, त्याचा अनुभव आम्हाला येऊ दे प्रभू. पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत देव बापा. मंडळी या ठिकाणी भक्ती करीत असतानाच देव बापा, जी आमची प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकालाही आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो प्रभू. तू स्पर्श कर आणि आरोग्य दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभूजी, त्या प्रत्येकाचं देखील तू सहाय्य कर, सुखरूप घेऊन ये आणि परमेश्वर देव बापा, हा सर्व वेळ, आजची सर्व भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादित कर. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू देव बापाला गौरव देऊया, सन्मान देऊया. आपल्या सर्वांना येणारं गीत आहे, सुंदर देऊळ हृदय हे माझे
येथेच विराजे देव बाप. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि आशिष आपल्यासाठी आज एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. आपण स्तोत्र भाग वाचूया. स्तोत्र संहिता 2. स्तोत्र संहिता
2. राष्ट्रांनी दंगल का मांडली आहे? लोक व्यर्थ योजना का करीत आहेत? परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरले राजे उठले आहेत. सत्ताधीश एकत्र येऊन मसलत करीत आहेत की उठा, आपण त्याची बंधने तोडून टाकू, आपणावरून त्याच्या दोऱ्या फेकून देऊ. स्वर्गात जो सिंहासनारूढ आहे तो हसत आहे. प्रभू त्याचा उपहास करीत आहे. पुढे तो त्याच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्यास घाबरे करेल. तो म्हणेल, मी आपला पवित्र सियोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे. मी निर्णय कळवितो. परमेश्वर मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहेस. मजजवळ माग म्हणजे राष्ट्री मी तुला वतना दाखल देतो. पृथ्वीच्या दिगंतांचे स्वामित्व तुला देतो. लोहदंडाने तू त्यास ठेचशील. कुंभाराच्या मटक्यासारखा त्याचा चुराळा करशील. राजांनो, आता शहाणे व्हा. पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पाहू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या, कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सारे धन्य होत. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देऊ. स्तोत्रसंहिता 2 ज्यामध्ये परमेश्वराच्या अभिषिक्ताचे जे राज्य आहे त्याविषयी स्तोत्रकर्ता सांगत आहे. आणि परमेश्वराविरुद्ध मनुष्य कसं एकत्र येण्याचा, कसं परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचा आणि परमेश्वराचा जो अधिकार आहे तो अधिकार कसा नाकारण्याचा प्रयत्न करतो याविषयी स्तोत्रकर्ता बोलतो. आणि हे बोलत असताना तो याही गोष्टीचा उल्लेख करतो की ज्यावेळेस परमेश्वर देव ही गोष्ट पाहतो तो हसतो. त्याला नवल वाटेल की मनुष्य ज्याला मी निर्माण केलेलं आहे, स्तोत्रकर्ता म्हणतो, तू हे जे सर्व निर्माण केलं ते पाहता मनुष्य काय की तू त्याला दर्शन द्यावं. अशाही स्थितीमध्ये पुष्कळदा मनुष्य देवाच्या विरुद्ध बंड करताना आम्हाला दिसतो. परंतु परमेश्वर देवबाप जो आहे त्याचं जे राज्य आहे त्या राज्याविषयी आम्हाला माहित आहे. आणि एक फार सुंदर गोष्ट स्तोत्रकर्ता यामध्ये म्हणतो की राजांनो, आता शहाणे व्हा. पृथ्वीवरील न्यायाधीशांनो, बोध घ्या. भीड धरून परमेश्वराची सेवा करा. कंपित होऊन हर्ष करा. आणि तो असं म्हणतो की पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पाहू नये. पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पाहू नये म्हणून त्याचे चुंबन घ्या. त्याचे चुंबन घ्या म्हणजेच त्याच्यावरती प्रीती करा, त्याच्यावरती प्रेम करा. कारण असं म्हटलेलं आहे की त्याचा क्रोध त्वरित पेटेल. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत. कारण जे त्याला शरण जातात त्या कोणाचाही नाश होत नाही, तर त्यांच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. देवाचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये तुम्हाला आणि मला जागा आहे. आणि ही जागा केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्यावर प्रेम करण्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला प्राप्त होते. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण प्रभुदेव बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केलेला आहे, आपली काळजी घेतलेली आहे. त्या प्रभूला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ यावेळेस आपण सादर करूया. सर्वांना प्रभूच्या नावात सलाम. पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला म्हणून त्याचे आभार मानू. एक वचन वाचतो आपल्यासाठी आज, इब्री 12:28. म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू. तेने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, म्हणजे जे आपण करणार आहे आज त्याची सेवा आदर व भय धरून करू. हे वचन आपल्यासाठी आशीर्वाद देत असू. आणि आपण आजची भक्तीची सुरुवात करूया. आजचं भक्तिगीत पहिलं आहे, उपासना संगीत 245, प्रभूद्वारे मनाची. पतितायेचं सर्वांना येणार गीत आहे. आपण जोराने एक गीत म्हणूया.
दुसरं गीत गाऊया प्रभूच्या सेवेसाठी. सर्वांना येणारं असं गीत आहे, तेरे बिन में कुछ भी नहीं. स्क्रीनवर आपल्यासाठी वर्ड्स दिलेले आहे, ते बघून आपण म्हणू शकतो. तेरे बिन मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं. ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं. ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं. तो यीशुआ, तो यीशुआ, करूँ आराधना, करूँ आराधना. हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा. तो यीशुआ, तो यीशुआ, करूँ आराधना, करूँ आराधना. हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा. खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे. कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, बिना तेरे. खाली हूँ भर दे मुझको, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे. कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, बिना तेरे. ओ यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना, करूँ आराधना. हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा. तो यीशुआ, यीशुआ, करूँ आराधना, करूँ आराधना. हाथों को अपने उठाकर तुझे दूँ महिमा. सर को अपने झुकाता हूँ मैं तेरे हुजूर, मैं तेरे हुजूर. बनकर कुर्बानी आता हूँ तेरे हुजूर, तेरे हुजूर. सर को अपने झुकाता हूँ मैं तेरे हुजूर, मैं तेरे हुजूर. बनकर
नहीं, ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं, ऐ खुदावन यीशु तेरे बिन मैं कुछ भी नहीं. पुढचं गीत गाऊया. सर्वांना येणार असं गीत आहे. आणि आपल्या मनात एक प्रश्न तुमच्या समोर आहे की तुमच्या हृदयात कोण आहे. तर तुम्ही काय म्हणणार? काय म्हणणार तुम्ही? येशू आहे. तेच गीत आहे. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए. सर्वांनी येणार असं गीत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण हे गीत म्हणूया. ओके. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए. दिल में जामे होठों पे आंखों में तू है, दिल में जामे होठों पे आंखों में तू है, दिल में जामे होठों पे आंखों में तू है, दिल में जामे होठों पे आंखों में तू है. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए. तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे शाप मेरे चलते बन गए. डर डर के मैं जो जी रहा था, डर से मुझको यीशु ने खींच निकाला.
आता पुढचं जे सॉन्ग आहे जे भरपूर जणांना ऐकलं असणार, पण त्याचे वर्ड्स थोडे कमी येत असणार, म्हणजे अर्ध अधुरं गाणं आहे असं म्हणता येईल, जे तुम्हाला येत असणार. पण तुमच्यासाठी वर्ड्स दिलेले आहे, ट्राय करा आमच्यासोबत म्हणाला. मैं जाऊं तेरी योजना है, मैं जैसा हूँ तेरी रचना हूँ, मेरा जीवन तेरे हाथों में, तेरे हाथों में. मैं जहाँ हूँ मैं जहाँ हूँ तेरी योजना है, मैं जैसा हूँ तेरी रचना हूँ, मेरा जीवन तेरे हाथों में, तेरे हाथों में. वो तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं, तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा, तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं. वो तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा. मैं हूँ अटल तेरे वादों पे, ना कोई शख्स रोकेगा मुझे, जंजीरों को तोड़ा है तूने, तोड़ा है तूने, तोड़ दिया तूने. तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं. वो तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा, सिर्फ भलाई. ओ है तेरी मर्जी, ये तेरी मर्जी, मेरी भलाई. ओ है तेरी मर्जी, तू मेरा खुदा, तू मेरा खुदा, पिता भी तू मेरा, बाहों में तेरे मैं रहूं सदा. तू मेरा खुदा, पिता भी तू मेरा, बाहों में तेरे मैं रहूं सदा. तू मेरा खुदा, पिता भी तू मेरा, बाहों में तेरे मैं रहूं सदा. बाहों में तेरे मैं रहूं सदा. बाहों में तेरे मैं रहूं सदा. बाहों में तेरे, तेरी मर्जी मेरे लिए हानि और नाश की नहीं.
आपण सर्वजण उभं राहूया. प्रार्थना जात असताना सर्वांना असं येणारं गीत म्हणूया. या दिवशीसाठी त्याला धन्यवाद करूया. आपल्या पापांची क्षमा देणारा परमेश्वराला धन्यवाद करूया. हा दिवस दाखवला, सुंदरचं जेवण, सुंदरचं सर्व काही हे दुनियादारीमध्ये त्यांनी वापस आणलंय, म्हणून त्याचे आभार मानूया. आणि सर्वांना असं येणारं असं गीत म्हणूया, शुक्रिया. सर्वजण डोळे बंद करूया आणि प्रार्थनेत जाऊया. क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. वो क्या दे सकता हूँ, क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. शुक्रिया 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 यीशु तेरा. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. सारी दुनिया तेरी है, सब कुछ तूने रचाया है. मुझको भी तूने बनाया है, तेरे जैसा किया है. क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. वो क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया. शुक्रिया 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 यीशु तेरा. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. तुझ में ही मेरी सुबह, तुझ में ही हर शाम, तुझसे ही करता शुरू हर कोई काम. शुक्रिया करता हूँ मैं लेके तेरा नाम, आदर और धन्यवाद आज तेरे नाम. शुक्रिया 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 यीशु तेरा. शुक्रिया 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 यीशु तेरा. प्रार्थना करूया. प्रभू, सर्व गोष्टीसाठी तुला धन्यवाद देतो. जे नाही आहे आज ते तुझ्या जवळ आलेले आहे, ज्यांनी आजचा दिवस नाही बघितला बाबा, जे तू त्यांना तुझ्याकडे बोलवून घेतलंय, पण तू आम्हाला हा दिवस दिला तुझ्या स्तुतीसाठी, तुझ्या महिम्यासाठी, म्हणून तुझे उपकार म्हणतो बाबा. बरेचसे लोक मनात प्रार्थना करत आहेत देवप्पा, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गरजांसाठी देवप्पा. त्यांची तू आज प्रार्थना ऐक देवप्पा. आणि हर समय आम्ही आमच्या राष्ट्रासाठी जी प्रार्थना करतो, ती राष्ट्र सुखरूप ठेव देवप्पा, अशी प्रार्थना करतो. तू देणारा परमेश्वर आहे, फक्त आम्ही मागाव हे तुझं कमांडमेंट आहे देवप्पा. आज आम्ही मागतो आणि तू ऐकणार आमचा पूर्ण विश्वास देवप्पा. या विश्वासाने आज प्रार्थना करतो. ज्या कोणाला प्रार्थनेची गरज आहे, ज्या रोगापासून मुक्त मिळण्याची गरज आहे,
ते रोगमुक्त कर दे बाप्पा. आणि शुक्रिया पुन्हा एकदा करतो दे बाप्पा की तू आजचा दिवस दिला. आजचं वचन सर्वांसाठी आशीर्वादित असू दे बाप्पा. जे काय राष्ट्रावर बोलणार आहे बाळासाहेब बाप्पा, जे काय आज वचन असणार आहे बाप्पा, सर्व आशीर्वादित होते बाप्पा. आमच्या सर्वांचं सहाय्य कर, मंडळीचं सहाय्य कर, हीच प्रार्थना करतो बाप्पा. येशूच्या प्रिय गुण नावाने मागतो म्हणतो एकदा बाप्पा, आमेन. पहिले राजे अध्याय 11 आपल्या समोर आपण ठेवूया आणि त्यामधून वचन 9 ते 13 पर्यंत आपण वाचणार आहोत. पहिले राजे अध्याय 11 वचन 9 पासून तर 13 पर्यंत. शल्मोनाचे मन इस्रायलाचा देव परमेश्वर याच्याकडून फिरले, म्हणून परमेश्वर त्याच्यावर कोपला. त्याला त्याचे 2दा दर्शन झाले होते. त्याला या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको. पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही. यास्तव परमेश्वर शल्मोनाला म्हणाला, माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळता हे असे आचरण तू केलेस, त्या अर्थी मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकाला देईन. पण तुझा पिता दावीद याच्या प्रित्यर्थ तुझ्या हयातीत मी असे करणार नाही, तर तुझ्या पुत्राच्या हातून राज्य तोडून घेईन. तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही. माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ व मी निवडलेल्या यरुशलेमे प्रित्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईल. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. देवबापा, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे प्रभू. आणि परमेश्वर देवबापा, तुझं सहाय्य आम्ही मागत आहोत. तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावर मनन करत असताना आम्हा प्रत्येकाचं तू विशेष सहाय्य कर. आम्हाला तुझी कृपा तू पुरव प्रभू. आणि परमेश्वर देवबापा, तुझ्या वचनाचं जे सामर्थ्य आहे, तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावरती ओत आणि तुझं आणि केवळ तुझं गौरव तू करून घे प्रभू. तुझे आभार मानून आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. पहिले राजे या पुस्तकावरती या महिन्यामध्ये आपण मनन करत आहोत. आणि पहिली जी 11 अध्याय आहेत, या 11 अध्यायांवरती, या 11 अध्यायांमध्ये आम्हाला शल्मोनाचं जे जीवन आहे त्याविषयी वाचायला मिळतं. आणि मागच्या रविवारी आपण यावरती मनन केलेलं आहे. पहिले राजे 1 ते 11 अध्याय, ज्यामध्ये आम्हाला दाविदाचा अंतकाळ आम्ही पाहतो आणि मग शल्मोनाच्या कारकिर्दीची सुरुवात, आणि त्याच वेळेस या 11व्याच अध्यायामध्ये आम्ही शल्मोनाचा शेवट देखील पाहतो. संपूर्ण पहिली 11 अध्याय जी आहेत, आम्ही असं म्हणू शकतो की ते शल्मोनाच्या कारकिर्दीसाठी ती वेगळी केलेली आहे. आणि म्हणूनच आम्ही ही जे पुस्तक आहे पहिले राजे, ज्यामध्ये एकूण 22 अध्याय आहेत, त्याला 2 भागांमध्ये आपण त्याची विभागणी केली. पहिला भाग ज्यामध्ये शल्मोनाची कारकीर्द आम्ही पाहिली, आणि जो दुसरा भाग आहे, जे दुसरे 11 अध्याय आहेत, त्यामध्ये मग शल्मोनाच्या मृत्यूनंतर इस्रायल राज्याचं जे विभाजन झालं, ज्या 2 भागांमध्ये ते विभागले गेलेत, मग यहुदाचं एक राज्य झालं, इस्रायलचं एक राज्य झालं. आणि मग यहुदाचे राज्य आहेत, इस्रायलचे राज्य आहेत, या राजांचा जो इतिहास आहे तो आम्हाला या 12व्या अध्यायापासून आम्हाला पाहायला भेटतो. आता मी तुम्हाला आरंभालाही सांगितलं की मुळातच पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे, हे सर्व पुस्तकं काय आहेत, यामध्ये इस्रायलचे जे राज्य आहेत त्याविषयीचा वृत्तांत, त्याविषयीचा इतिहास आम्हाला या 4ही पुस्तकांमध्ये पाहायला मिळतो. आपण जरी पहिले राजे आणि दुसरे राजे याकडे वेगवेगळ्या पुस्तकाच्या दृष्टीने पाहणार, परंतु जेव्हा ते लिहिल्या गेलेत तेव्हा ते एकानेच सलग ते लिहिलेले आहेत, ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. पहिले राजे आणि दुसरे राजे मूळ ग्रंथामध्ये, मूळ हिब्रीमध्ये एकच पुस्तक म्हणून आम्हाला पाहायला भेटतं. लेखक कोण आहे या पुस्तकाचा?
अज्ञात आहे. त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत. कोणाचं म्हणणं आहे की पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे हे एकानेच लिहिलेलं आहे. काही जणांचं त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची मतं आहेत आणि म्हणून लेखक जो आहे हा अज्ञात किंवा आपल्याला माहित नाही अशा प्रकारचा तो आहे. याचा लेखन काळ काय आहे, कोणत्या वर्षामध्ये हे पुस्तक लिहिलं गेलं, तर अंदाजे ख्रिस्तपूर्व 560 ते 550, अंदाजे ख्रिस्तपूर्व 560 ते 550 मध्ये हे पुस्तक लिहिल्या गेलेलं आहे. आणि तुम्हाला नवल वाटेल की पहिले राजे या एका पुस्तकामध्ये किती वर्षांचा इतिहास आहे? 120 वर्षांचा इतिहास या एका पुस्तकामध्ये आहे. पहिले राजे आम्हाला केवळ 22 अध्याय दिसतील, परंतु या 22 अध्यायांमध्ये किती वर्ष लपलेली आहेत? 120 वर्ष त्यामध्ये लपलेली आहे. म्हणजे शल्मोनाच्या कारकिर्दीपासून जो इतिहास सुरू होतोय, तर राज्याचं विभाजन आणि मग त्या ठिकाणी गुलामगिरी आणि शेवटपर्यंत लांबपर्यंत आम्हाला यामध्ये तो इतिहास पाहायला भेटतो. 120 वर्षांचा इतिहास पहिले राजे या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला भेटतो. पुस्तकाची काही विशेष वैशिष्ट्ये देखील आहेत. या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आम्हाला दिसून येईल की इस्रायल आणि यहुदा यांच्या राजांपुढे देवाचे प्रतिनिधी व प्रवक्ते म्हणून संदेश त्यांना सादर केलेला आहे. आता या पुस्तकामध्ये तुम्हाला संदेष्टे पाहायला भेटतील. वेगवेगळे संदेष्टे तुम्हाला यामध्ये दिसेल, ज्यामध्ये प्रामुख्याने यशया देखील आमच्या समोर यामध्ये येईल. दुसरं वैशिष्ट्य त्याचं आहे की यामध्ये भविष्य संदेश आणि राजांच्या इतिहासामधून या भविष्य संदेशांची परिपूर्ती यावरती भर या पुस्तकामध्ये दिलेला आहे. दुसरं वैशिष्ट्य काय आहे की भविष्य संदेश आहे, संदेश त्यांच्याद्वारे भविष्य भाकीत केल्या गेले आणि राजांच्या इतिहासांमध्ये त्या भविष्यांची परिपूर्ती होताना आम्ही पाहतो, यावरती भर दिलेला आहे. तिसरं वैशिष्ट्य यामध्ये काही सुप्रसिद्ध कथा ज्याला म्हणू किंवा अशा स्टोरीज ज्या आहेत की ज्या आम्हाला पाठ असतात, मग ज्यामध्ये शल्मोनाचं ज्ञान असेल, शल्मोनाने मागितलेला वर, मंदिराचं समर्पण असेल किंवा शबाची राणी जे शल्मोनाचं ज्ञान पाहायला येते, किंवा मग यशयाची सेवा त्या कर्मेल डोंगरावरती बालाचे जे संदेष्टे आहेत त्यांच्याबरोबर त्यांना यशयाने प्रखरतेने केलेला एलियाने प्रखरतेने केलेला जो विरोध त्या ठिकाणी आहे तो आम्हाला पाहायला भेटेल. एलियाचं जे सेवा कार्य आहे, उत्तम अशा प्रकारचं सेवा कार्य आम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं. आणि महत्वाचं म्हणजे जे राजे होऊन गेलेत, हे राजे कालक्रमानुसार त्या राजांची सर्व माहिती, भरपूर माहिती या पुस्तकामध्ये आम्हाला देण्यात आलेली आहे. या काही गोष्टी आहेत ज्या या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आम्हाला आमच्या लक्षात ठेवता येतील आणि या बाबी ज्यावेळेस आम्ही आमच्या लक्षात घेऊन या पुस्तकाचा अभ्यास करू, निश्चितच तो आमच्यासाठी आशीर्वादाचा अशा प्रकारचा होईल. मित्रांनो, आज जो विषय मी तुमच्या समोर यामधून ठेवत आहे, इस्रायलाच्या इतिहासामधला अतिशय महत्वाचा भाग म्हणून तो आहे आणि तो म्हणजे इस्रायल राज्याचे विभाजन. आजचा जो आपला विषय आहे, आजचं जे आपलं प्रतीक आहे ते म्हणजे इस्रायल राज्याचे विभाजन. कुठल्याही राज्याच्या इतिहासामध्ये ज्या काही घडामोडी नमूद केलेल्या असतात, ज्या काही घटना नमूद केलेल्या असतात, त्यामध्ये अशा प्रकारची जी घटना आहे की जे पहिले एक राज्य आहे, परंतु ते आता 2 भागांमध्ये त्याची विभागणी होत आहे आणि अतिशय महत्वाचा हा भाग आज आपला आहे. यावरती आपण आज मनन करत आहोत आणि निश्चितच यातून परमेश्वर देव आमच्याशी बोलेल, तो आम्हाला शिकवेल आणि त्याचं गौरव आमच्या जीवनामधून होईल. मग प्रियांनो, जी पहिली बाब आपल्या समोर मला ठेवायला पाहिजे ती म्हणजे या विभाजनाचं जे बीजारोपण आहे त्यावरती काही वेळ आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. विभाजनाचे बीजारोपण.
जो संदर्भ आपण वाचलेला आहे या शास्त्र भागामध्येच आम्हाला या ठिकाणी ती कल्पना येते. शल्मोनाने परमेश्वराचं ऐकलं नाही आणि म्हणून आता शल्मोनाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालेलं आहे. परमेश्वर शल्मोनाशी बोलत आहे की तो काय करणार आहे. आता आम्हाला माहित आहे की शल्मोनाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र जो रहबाम आहे त्याच्या कारकिर्दीमध्ये राज्य 2 भागांमध्ये विभागल्या गेलं. जोपर्यंत शल्मोन जिवंत होता, जोपर्यंत शल्मोन राज्यावरती होता, जिवंत होता, तोपर्यंत हे एकच राज्य होतं. परंतु शल्मोनाच्या मृत्यूनंतर जेव्हा रहबाम त्या ठिकाणी राज्यावरती आला, त्याच्या राज्यामध्ये या राज्याचे 2 भाग झालेले. जरी रहबामाच्या काळामध्ये ते झालं, परंतु त्याचं बीजारोपण जे आहे, त्याची सुरुवात जी आहे ती शल्मोनाच्याच कारकिर्दीमध्ये झालेली आम्हाला दिसून येते. आणि या विभाजनाची कारणं काय आहेत, या विभाजनासाठी कोण जबाबदार आहे, या विभाजनाची कारणे काय आहेत, तर आम्हाला दिसून येईल जो संदर्भ आज आपण वाचलेला आहे 11वा अध्याय वचन 9 पासून पुढं. शल्मोनाचे मन इस्रायलाचा देव परमेश्वर याच्यापासून फिरले. सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. विभाजनाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणाहून आहे. मागच्या रविवारी शल्मोनाच्या कारकिर्दीवर मनन करत असताना आम्ही पाहिलं की एकंदर 40 वर्षाचं राज्य त्याने केलं. पहिली 20 वर्ष उत्तम अशा प्रकारचं त्याचं राज्य होतं. ज्या 20 वर्षांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सुबत्तेचा सुवर्ण काळ या इस्रायल लोकांनी अनुभवला. या 20 वर्षातच आम्ही पाहतो की शल्मोनाने मंदिर बांधलं, शल्मोनाने त्या मंदिराचं समर्पण केलं. 20 वर्ष त्याच्या कारकिर्दीची पहिली जी 20 वर्ष आहे उत्तम अशा प्रकारची होती. पण मग नंतरच्या 20 वर्षामध्ये त्याच्या या राज्याला उत्तरती कळा लागलेली आहे. मग त्याचं मन परमेश्वरापासून फिरलं आणि आणखीन काय काय त्या ठिकाणी झालं. असं म्हटलेलं आहे की त्याचे 2दा दर्शन झाले होते. आम्ही त्यावरती देखील विचार केलेला आहे. त्याला या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको, पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही. त्याचं मन परमेश्वरापासून फिरलं. अवाज्ञा त्या ठिकाणी आम्ही पाहतो, मूर्तीपूजा आम्ही त्या ठिकाणी पाहतो. ज्या लोकांशी व्यवहार करू नको त्या लोकांबरोबर, त्या स्त्रियांबरोबर त्याने केलेला विवाह आम्हाला पाहायला भेटतो. आणि या प्रकारे शल्मोनाच्याच कारकिर्दीमध्ये त्याच्या अवाज्ञेमुळे, त्याच्या चुकीच्या आचरणामुळे आम्ही पाहतो की राज्याच्या विभाजनाची जी बीजारोपण आहे त्या ठिकाणी ती झालेली आहे. प्रियांनो, या विभाजनाकडं आम्ही दैवी न्यायाच्या दृष्टीने देखील पाहू शकतो. या विभाजनामध्ये आम्हाला दैवी न्याय देखील पाहायला भेटतो. फार कठीण होतंय का? समजत आहे मी काय सांगत आहे? फार कठीण नाहीये ना? तुमचे चेहरे पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की थोडंसं कठीण होत आहे समजायला. फार सोपं आहे. तुमच्यासाठी आणखीन सोप्या भाषेत आणखीन सोपं करून सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. विभाजनाची कारणे आम्ही पाहिली. या विभाजनामध्ये आम्हाला दैवी न्याय देखील आम्हाला पाहायला भेटतो. दैवी न्याय विभाजनाच्या स्वरूपामध्ये आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. तुम्ही पहा, त्या एदेन बागेमध्ये जेव्हा आदाम आणि हवा यांनी अवाज्ञा केली, ज्यावेळेस त्यांनी आज्ञा मोडली, त्या ठिकाणी ते देवापासून विभक्त झालेत, देवापासून ते वेगळे झाले. या ठिकाणी जेव्हा शल्मोन अवाज्ञा करत आहे, जेव्हा शल्मोन देवाची आज्ञा मोडत आहे, याही ठिकाणी एका राज्याचे 2 राज्य होताना आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. आम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आमचा जो शत्रू आहे ना, आमचा जो वैरी आहे ना, आमचा शत्रू सैतान जो आहे ना, त्याला आमच्या जीवनावरती अधिकार नाहीये. पुष्कळदा लोक सैतानाने माझ्या जीवनात असं केलं, सैतानाने असं केलं, तसं केलं, पुष्कळदा आम्ही दोष देतो. परंतु आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की सैतानाला आमच्या जीवनावरती अधिकार नाही. तुम्ही आणि मी सैतानाला आपल्या जीवनाचा हिशेब देणार
नाही. आपल्या जीवनावरती देवाचा अधिकार आहे आणि आपण देवाला हिशोब देणार आहोत. आणि म्हणून हा धूर्त सैतान काय करतो माहितीये का? हा धूर्त सैतान आमच्या जीवनामध्ये कार्य करून आम्हाला तो देवाचे वैरी बनवतो. त्याला आमचा नाश नाही करता येत, परंतु तो आम्हाला देवाच्या न्यायाखाली घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. समजलं? सैतानाला आमचा नाश करता येत नाही, त्याला तो अधिकार नाही. आणि म्हणून सैतान आम्हाला देवाचे वैरी बनवतो. आम्हाला देवाच्या न्यायाखाली तो घेऊन येतो, जेणेकरून देवाच्या न्यायातून आम्हाला आमचा नाश त्या ठिकाणी व्हावा. हा प्रयत्न सैतानाचा आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये फार सावध राहण्याची गरज आहे. आम्ही देवाचे आभार मानावे की आमच्या सर्व जीवनावरती त्या परमेश्वराचा अधिकार आहे आणि परमेश्वराच्या अधिकारामध्ये आम्हाला चालायचं आहे. तुम्ही पहा, शल्मोन जोपर्यंत परमेश्वराच्या अधिकारामध्ये चालत होता, परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त झालेलं होतं की पुत्र खुंटणार नाही, तुझ्या गादीवरती बसण्यासाठी पुत्र खुंटणार नाही, परमेश्वराचं वचन होतं. परंतु अवाज्ञा केली, परमेश्वराचा न्याय त्या ठिकाणी आला आणि त्याच्या हातून त्याचं राज्य जे आहे ते तोडून घेण्यात आलं. शल्मोनाच्या अवाज्ञेचा, त्याच्या पापाचा परिणाम, देवाचा जो न्याय आहे तो आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो प्रियांनो. मग या विभाजनाची बीजारोपण आपण पाहिली. विभाजनासाठी कारणीभूत परिस्थिती त्याकडे देखील आपण लक्ष देऊया. आता मागच्या रविवारी आम्ही पाहिलं की कोणत्या परिस्थितीमध्ये शल्मोनाला राज्याभिषेक झाला. दाविदाने ठरवलं नव्हतं की मी आताच शल्मोनाला राज्याभिषेक करणार आहे, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीप्रमाणे दाविदाने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि मग त्या ठिकाणी शल्मोनाला राज्याभिषेक झाला. याही ठिकाणी 2 राज्य असे सहज झाले नाहीत, काहीतरी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि आम्ही जर 12वा अध्याय आणि वचन 1 ते 19 पर्यंत जर आम्ही वाचले तर या 19 वचनांमध्ये आम्हाला ही परिस्थिती पाहायला भेटते की का बरं हे राज्य विभागलं गेलं, का 2 भागांमध्ये याचं विभाजन झालं. या 19 वचनांमध्ये आम्हाला ती पाहायला भेटतात. आपण ती वचने, सर्व वचनं वाचणार नाही, तुम्ही रेफरन्सेस त्याचे लिहून घेऊ शकता आणि घरी जाऊन तुम्ही त्याचं वाचन तुम्ही करू शकता. प्रियांनो, रहबाम आता शल्मोनाच्या जागेवरती बसला आणि तो राज्य करू लागला. आणि तो राज्य करू लागला तेव्हा यराबाम आणि इस्रायलची मंडळी ही रहबामाकडे येतात आणि त्याला म्हणतात की तुझ्या वडिलांनी कठोर शिक्षा आम्हाला केलेल्या आहेत, जू आमच्यावरती फार त्याने भारी केलेला आहे. आणि म्हणून ते रहबामाला विनंती करतात की तू आमच्यावरचं तो कर तू कमी कर, तो हलका कर, तो सोयीचा कर. रहबाम त्यांना सांगतो की ठीक आहे, तुम्ही 3 दिवसांनी परत या, मग त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की मी काय करेल. आणि मग रहबाम त्याच्या राज्यामध्ये जी वृद्ध मंडळी आहे त्या वृद्ध मंडळीकडे जातो. त्या वृद्ध मंडळीचा सल्ला तो घेतो की मी काय करू, मी त्यांना काय उत्तर देऊ. सुंदर सल्ला ते देतात. 12वा अध्याय आणि 7व्या वचनात असं म्हटलेलं आहे, ते त्याला म्हणाले, आपण या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्व काळ सेवक होऊन राहतील. हा वृद्ध लोकांचा सल्ला होता की जर तू त्यांचा सेवक होऊन त्यांची सेवा केलीस, जर तू त्यांच्याशी मधुर शब्दांनी, गोड शब्दांनी बोललात तर ते नेहमी तुझे सेवक होऊन राहतील. रहबामाने हा सल्ला स्वीकारला नाही आणि मग तो कोणाकडे वळला? तो वळला तरुण मंडळीकडे, जे लहानाचे मोठे त्याच्यासोबत झालेले होते. त्या तरुण मंडळीकडे तो वळला आणि मग त्या तरुण मंडळीने त्याला काय सल्ला दिला? 10 पासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुणांनी त्याला उत्तर दिले, हे जे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या पित्याने आमच्यावर भारी जू लादले होते, तर आता आपण ते हलके करा.
त्यांना असे सांगा की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. माझ्या पित्याने तुमच्यावर भारी जू लादले ते मी आणखीन भारी करणार. माझा पित्याने तुम्हाला आसुडांनी ताडण करत असे तर मी तुम्हाला विंचवांनी ताडण करेल. हा तरुणांचा सल्ला आणि या सल्ल्याप्रमाणे रहबाम जो आहे या मंडळीला तो त्या ठिकाणी सल्ला देतो. प्रियांनो, जी परिस्थिती आहे ना ती परिस्थिती या वचनांमध्ये आहे. चांगला सुज्ञ सल्ला नाकारून कठोरपणाचे भाषण ही जी बाब आहे या विभाजनासाठी कारणीभूत झालेली आहे. परिस्थिती जी त्या ठिकाणी निर्माण झाली की लोक येऊन रहबामाला विनंती करतायत आणि मग आता रहबाम जो आहे याने सुज्ञ चांगला सल्ला सोडून दिलेला आहे आणि चुकीचा सल्ला कठोर शब्दांनी तो या लोकांसोबत बोलत आहे. आणि मग याचा परिणाम जो आहे याचा परिणाम इस्रायल लोक म्हणतात आम्ही काय दाविदाचे इशाय पुत्राचे आम्ही कोण लागतो म्हणून. आणि यराबाम आणि सर्व मंडळी त्या ठिकाणाहून निघून गेली प्रियांनो. आणि या ठिकाणाहून मग या इस्रायल राज्याचे 2 भागांमध्ये विभाजन झालं. हे जे विभाजन आहे हे अंदाजे ख्रिस्तपूर्व 930 मध्ये झालेलं आहे. एका राज्याचे 2 राज्य जे झाले ते अंदाजे ख्रिस्तपूर्व 930 मध्ये ते झाले. आणि आपल्याकडं त्याचा एक नकाशा देण्याचा प्रयत्न आपण केलाय आहे. त्यामध्ये या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्यासाठी हा नकाशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर इस्रायल आहे ज्याला उत्तरेकडचं राज्य म्हटलेलं आहे आणि खाली दक्षिणेकडे यहुदाचं राज्य आहे. आता या इस्रायल राज्यामध्ये 10 वंश परमेश्वराने शलोमोनाला सांगितलं होतं की मी 1 वंश राहू देईल. तो 1 वंश या बाजूला आहे आणि मग इस्रायलाचे जे बाकी 10 वंश आहेत ते दुसऱ्या बाजूला म्हणजे वेगळ्या उत्तरेकडच्या भागामध्ये आम्हाला पाहायला भेटतात, ज्यामध्ये आशेर, दान, इफ्राईम, गाद, इस्साखार, मनश्शे, नप्ताली, रौबेन, शिमोन आणि जुबलून हे जे 10 वंश आहे हे उत्तरेकडच्या राज्यामध्ये गेलीत, ज्यांच्यावरती यराबामाने राज्य केलं. आणि खाली दक्षिणेकडे यहुदाचं राज्य राहिलं. या यहुदाच्या राज्यामध्ये यहुदा वंश आणि बन्यामीन वंश हे 2 वंश जे आहेत ते एका बाजूला झालेत. या प्रकारे एका राज्याचे 2 राज्य झाले. या राज्यांचं विभाजन त्या ठिकाणी झालेलं आहे प्रियांनो. 930 मध्ये हे झालं. आणि या विभाजित राज्यांचा वर उत्तरेकडे इस्रायलावरती पहिला राजा यराबाम झाला आणि खाली यहुदावरती दक्षिणेकडे पहिला राजा रहबाम. या प्रकारे आम्ही त्याच्याकडे पाहतो प्रियांनो. या प्रकारे एका राज्याचे 2 राज्य आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. हे जे विभाजन आहे प्रियांनो, या विभाजनावरती ज्यावर आज आपण मनन करत आहोत, कदाचित आतापर्यंत इतिहास थोडासा कंटाळा आला असेल, परंतु हा फार महत्त्वाचा आहे कारण यातून आम्हाला बरंच काही शिकण्यासारखं आहे. संपवत असताना जो बोध आमच्यासाठी आजच्या संदेशामधून आहे, हे जे विभाजनाचा विचार जो आम्ही केला, जो मनन केलं, जे अभ्यास केलेला आहे प्रियांनो, यामधून जो बोध आज आमच्यासाठी आहे तो बोध काय आहे? ज्यामध्ये पहिला बोध आम्हाला आहे की आम्ही हे समजून घ्यावं की आमचं मन देवापासून फिरावं, यासाठी आमचा वैरी कशा प्रकारे नेहमी संधी शोधत असतो. पहिला बोध आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्ही सावध राहा. तुमचा शत्रू गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे तो शोधत राहतो प्रियांनो. आज परमेश्वराचं वचन या 2024 मध्ये आम्ही आमची वाटचाल पुढे घेऊन जात असताना हा पहिला बोध आमच्यासाठी आहे की आम्हाला सावध राहायचं आहे. आमचा शत्रू हा शोधत आहे आणि तो काय प्रयत्न करत आहे? तो हा प्रयत्न करत आहे की आम्ही देवाचे वैरी कसे बनणार,
आम्ही आमच्या जीवनामध्ये देवापासून कसं फिरणार, आम्ही देवाची अवज्ञा कशी करणार आणि आम्हाला कसं देवाच्या न्यायाखाली आणता येणार. एवढंच नव्हे तर आम्हाला कसं एकमेकांपासून वेगळं करता येणार. तुम्हाला माहिती आहे की सैतानाचा हा फार मोठा डाव असतो की मनुष्याला एकटं करावं. एदेन बागेमध्ये त्याने देवापासून मनुष्याला एकटं करण्याचा प्रयत्न केला आणि आजही तो मनुष्याला, तो कुटुंबांना, मंडळीपासून, कुटुंबांमध्ये विभाजन करून, मंडळांमध्ये विभाजन करून वेगळं करण्याचा प्रयत्न तो करत असतो. आणि हा प्रयत्न त्याचा आरंभापासून सुरू आहे आणि तो नेहमी त्या प्रयत्नात असणार आहे. आम्हाला सावध राहायचं आहे की त्यासाठी मी जबाबदार ठरू नये, त्यासाठी मी जबाबदार ठरू नये. म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये फार सावध राहण्याची गरज आहे. जर आम्ही एकटं पडलो, आमच्या कुटुंबाचे भाग झाले, जर आम्ही एकटं पडलो, आमच्या मंडळीचे जर भाग झाले, आम्ही जर वेगळं पडलो, तर यामध्ये सैतानाचा विजय असतो. आणि सैतान जे काम आमच्या जीवनामध्ये करू इच्छितो त्यामध्ये त्याला यश प्राप्ती आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये फार सावध राहण्याची गरज आहे. त्याला आमच्यावरती अधिकार नाही आणि म्हणून तो देवाच्या न्यायाखाली आम्हाला आणण्याचा प्रयत्न तो करत असतो. दुसरा बोध आमच्यासाठी आहे की आम्ही कोणाचा आणि कशा प्रकारचा सल्ला स्वीकारतो. आम्हाला सल्ल्याची गरज आहे, आम्ही मसलती करतो, आम्हाला सल्ला पाहिजे असतो, परंतु आम्ही कोणाचं ऐकतो, आम्ही कोणाचा सल्ला स्वीकारतो आणि आम्ही काय करतो, आम्हाला याकडे लक्ष द्यायचं आहे प्रियांनो. आम्ही काय ऐकत आहोत आणि आम्ही काय स्वीकारत आहोत, आम्हाला याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. आम्हाला याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. कारण जर आम्ही या गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं तर आम्ही पाहतो की एक चांगला सल्ला वृद्ध मंडळीने रहबामाला दिला होता की जर तू त्यांचा सेवक होऊन त्यांच्याशी मधुर शब्दाने बोलशील तर ते नेहमीकरिता तुझे ताबेदार राहतील, ते नेहमीकरिता तुझे सेवक बनून राहतील. हा चांगला सल्ला रहबामाने स्वीकारला नाही. आम्ही काय करतो आमच्या जीवनामध्ये, आम्हाला त्याकडं लक्ष द्यायला पाहिजे प्रियांनो. आणि तिसरा सल्ला, तिसरा बोध जो आमच्यासाठी आहे प्रियांनो, वचनामध्ये फार सुंदर रीतीने परमेश्वर शल्मोनासोबत बोलतो की दाविदा प्रित्यर्थ, दाविदा प्रित्यर्थ. जो तिसरा बोध आमच्यासाठी आहे प्रियांनो की अशा प्रकारचं जीवन आम्हाला जगायला पाहिजे की आमच्या नंतरही त्याचा फायदा आमच्या कुटुंबाला आणि आमच्या समाजाला होत राहणार. काय आहे तिसरा बोध आमच्यासाठी? आम्हाला अशा प्रकारचं जीवन जगायला पाहिजे की आमच्या नंतरही त्याचा फायदा आमच्या कुटुंबाला आणि आमच्या समाजाला होत राहणार. परमेश्वराचं वचन शल्मोनाला सांगतं की दाविदा प्रित्यर्थ, अध्याय 11 आणि 12 आणि 13, पण तुझा पिता दावीद याच्या प्रित्यर्थ. शल्मोनाला काय सांगतो परमेश्वर की दाविदा प्रित्यर्थ तुझ्या हयातीत मी असे करणार नाही. देवाने शल्मोनाचं शेवटपर्यंत धीराने सहन केलं. कोणासाठी? दाविदासाठी, दाविदासाठी. आज तुम्ही आणि मी, तुमचं आणि माझं जे जीवन आहे ना ते सुरू आहे आणि पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की आम्ही कसंही जगलो, आम्ही काहीही केलं तरी काही फरक पडत नाही. परंतु लक्षात घ्या, शल्मोन जिवंत असेपर्यंत देवाने त्याचं सहन केलं, परंतु देवाचा न्याय त्या ठिकाणी पूर्णत्वास गेला. आज आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्तासाठी देवबाप आमचं धीराने सहन करतो. आम्हाला असं वाटतं की काहीच होत नाही, परंतु केवळ प्रभू येशू ख्रिस्तासाठी तो आमचं धीराने सहन करतो. कुठपर्यंत? जोपर्यंत जिवंत आहोत. देवाचा न्याय चुकणार नाही, देवाचा न्याय चुकणार नाही. तो परमेश्वर त्याचा जो न्याय आहे तो न्याय पूर्णत्वात जाणारच जाणार. आणि म्हणून आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळतं, दाविदा प्रित्यर्थ देवाने शल्मोनाचं धीराने सहन केलं, प्रभू येशू ख्रिस्तासाठी
आम्हाला रोज नवीन संधी मिळते. रोज प्रत्येक नवीन वर्ष ही नवीन संधी म्हणून आमच्या जीवनात असते. आणि म्हणून ही जी संधी आम्हाला मिळालेली आहे ना, आम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे की आमच्यानंतर आमच्या कुटुंबाला आणि आमच्या समाजाला त्याचा फायदा होईल. दावीद तर मरण पावला, परंतु दाविदामुळं शल्मोन जिवंत असेपर्यंत हे राज्य एकच राहिलं. एवढंच आहे का? आणखीन असं म्हटलेलं आहे 13व्या वचनामध्ये, तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही. माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ व मी निवडलेल्या यरुशलेमे प्रित्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देणार. हा एक वंश का बरं त्या ठिकाणी राहिला? दाविदा प्रित्यर्थ. परमेश्वर म्हणतो माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ, मी निवडलेलं जी यरुशलेम आहे त्याच्या प्रित्यर्थ मी एक वंश त्या ठिकाणी राहू देणार आहे. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला परमेश्वराचं वचन या प्रकारचा बोध करतं की आम्ही ज्यावेळेस देवबाप आमचं धीराने सहन करत आहे, आम्ही कशा प्रकारचं आचरण आमच्या जीवनामध्ये आहे. या आपले डोळे आपण बंद करूया आणि त्या परमेश्वराला आपल्या अंतःकरणाशी, तो जो देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणाशी बोलणारा आहे, त्याला आमच्या अंतःकरणाशी बोलू देऊया. आज तो परमेश्वर, त्याचा आत्मा आम्हाला उत्तेजन देतो की आम्हाला अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे की जे आमच्या नंतरही आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्या समाजासाठी उपयोगाचं ठरेल. आम्हाला दाविदासारखं, देवाच्या मनासारखं होण्याचा प्रयत्न करता येईल, किंवा मग आम्ही शल्मोन राजाप्रमाणे देवाच्या मनातून उतरलेले ठरू. आम्ही जर दाविदाप्रमाणे देवाच्या मनासारखं होऊन जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर खात्री बाळगा, आमच्या नंतरही आमचं कुटुंब आणि आमचा समाज त्याद्वारे आशीर्वादित होत राहील. परंतु जर आम्ही शल्मोनाप्रमाणे देवाच्या मनातून उतरलेलं जीवन जगत आहोत तर आमच्या नंतरही त्याचा परिणाम आमच्या कुटुंबाला आणि आमच्या समाजाला सहन करावा लागेल. आज आम्ही कोणाचा स्वीकार करणार? दैवी न्याय कधी चुकत नाही, तो कधीही चुकत नाही. आणि म्हणून आज आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की जी वेळ, जो दिवस, जी संधी आम्हाला मिळते, आम्हाला ती साधून घ्यायची असते. आमच्या अनेक अडचणी आहेत, आमचे अनेक संकट आहेत, आमचे आजार आहेत, आमचे स्वतःचे अनेक प्रश्न आहेत. ते असतानाही काय आज आम्ही त्या परमेश्वर देवबापासमोर स्वतःला सादर करू शकतो का? ही विनंती आम्ही करू शकतो का की प्रभू, माझं जीवन दाविदासारखं तू बनव. तो तुझ्या मनासारखा होता. दावीद चुकला, तो पडला. प्रभू, मीही माझ्या जीवनामध्ये अनेक चुका केल्यात, पापांमध्ये मी जगलो, परंतु तू माझी क्षमा कर. दाविदाने ज्या प्रकारचा पश्चाताप करून तो फिरला, आम्हालाही ते करता येईल. तो दाविदाचा परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. तो स्वीकार करणारा आहे, तो स्वीकार करणारा आहे आणि तो आम्हाला आशीर्वादित करणारा आहे. त्याच्यासारखं जीवन तू आमचं बनव आणि प्रभू, तुझं गौरव तू आमच्या जीवनातून करून घे. होय देव बापा, आज आम्ही तुझी लेकरं तुझ्या समोर आहोत. प्रभू, तू आमच्या अंतःकरणाशी बोलत असताना आम्ही आमचं अंतःकरण कठीण करू नये म्हणून सहाय्य कर. प्रभूचे, आमच्या जीवनात आमचा शत्रू सैतान याला संधी मिळू नये. प्रभू, आम्ही चुकीचा सल्ला स्वीकारू नये म्हणून तू आमचं सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाचं जीवन तू असं बनव प्रभू की ज्या जीवनाकडून तुझं गौरव होईल. प्रभू, तुझं गौरव होईल आणि परमेश्वर देव बापा, या भूतलावर आमचं जीवन आमच्या असण्यात आणि आमच्या नसण्यातही आशीर्वादाचं कारण असेल. प्रभूचे, आम्ही त्यासाठी स्वतःला तुझ्या अधीन करून ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. त्यावेळेस आपण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, सुगंध देव परात्परे गीत म्हणूया आणि आशीर्वाद घेऊ. हे आमच्या स्वर्गातील बापा,
तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदुदित असो. आमेन.